सिस्टम हॅलो 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 मॉनिटर हरि जी राम कृष्ण हरि
सेवाती आवडी उच्चारावी नाम, सेवाती आवडी उच्चारावी नाम, भेदा भेद कामनी वारोणी, न लगी हलावे चालावे वाहिरी, अवघेची घरी बैसलिया, देवाचीच नामे देवाची श्री, देवाचीच नामे देवाची श्री, सर्व अलंकारी समर्पावी, न लगी हलावे चालावे बाहेरी, अवघेची घरी बैसलिया, तू कामने होय भावेची, संतोषी वसेना विठ्ठल 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 विठ्ठल
सत्यम परम पुंडरीकाय दातं मुनित्रय समागत्य तिष्ठं तमानंद कंदम परब्रह्मलिंगं भजे दुसरी चरण संतांची त्यांच्या कृपा दाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका ज्ञान साक्षात प्रेम स्वरूपिणी नामदेवं च दयामूर्तिं नाथं वन्दे पुनः वैराग्यस्य परामूर्तिं देवक्षेत्र निवासिना तुकाराम महाराज भक्तराज चतुष्टकं नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो
निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावली आदित्रे जननी देवांची स्त्रियांची क्रिया स्मरण होय सकळ विधींचे अधिकरण तिची वंदू श्री चरण श्री गुरूंचे नमस्कारुणी आता मस्तक माझे पायावरी या वारकरी संतांच्या लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः सेवाते आवडी उच्चारावे नाम भेदाभेद कामनी वारुणी न लगी हलावे चालावे बाहेरी अवघेची घरी बैसलिया विठ्ठल सेवाते आवडी उच्चारावे नाम भेदाभेद कामनी वारुणी न लगी हलावे चालावे बाहेरी अवघेची घरी बैसलिया प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग महान भगवत भक्त वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे देहू निवासी जगद्गुरु तुकोबाराया यांचा 4 चरणांचा मानवी जीवाला भगवत प्राप्तीचा मार्ग सांगणारा नवे नवे भगवंताच्या आवडीद्वारे भगवंताचं त्या ठिकाणी प्राप्तीकरण कसं करावं हे सांगणारा अभंग या ठिकाणी सेवे करता निवडलेला आहे। अभंगाकडे वळण्यापूर्वी अल्पसा हा परिहार द्यायचा तो असा की आपल्या परमपुनीत भागवतवाडी तळेगाव दिघे या ठिकाणी चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहातील आज 6व्या क्रमांकाची कीर्तन रूपी सेवा या ठिकाणी माझ्या वाट्याला आलेली आहे। खरं तर हे माझं परम भाग्य आहे। अगदी भव्य दिव्य स्वरूपामध्ये आनंदमयी वातावरणामध्ये चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह जेवढं बोलावं कौतुक करावं तेवढं कमी आहे। या कार्यक्रमासाठी मला गोड अशी गायनाची साथ करणारे आदरणीय हरिभक्तपरायण बाबासाहेब महाराज गायकवाड आणि हरिभक्तपरायण सोमनाथ महाराज दिघे फार गोड ज्या दोघांचं गाणं आहे जेव्हा चाल त्यांची चालू होती असं वाटत होतं ती फक्त ऐकत राहावी की काय एवढं सुंदर त्यांनी गायलं। मी विनंती करेल त्या दोघांसाठी एकदा जोरदार टाळी झाली पाहिजे। भाऊ जरा विको कमी राहू दे, विको थोडा कमी कर। त्याचबरोबर गोड अशी मृदंगाची साथ करणारे आदरणीय हरिभक्तपरायण धीरज महाराज पुरे मी नेहमीच सांगत असते आदरणीय भाऊंच्या हातामध्ये जेवढं वजन आहे अगदी तेवढाच तोलामोलाचा गोडवा देखील आहे। मी विनंती करेल त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळी झाली पाहिजे। त्यांना देखील या ठिकाणी धन्यवाद देते। हा चार्जिंग करून आलेले दिसत नाही तुम्हाला, नाही काही हरकत नाही, वेळ कमी आपल्याकडे लक्ष द्या। फार गोड ज्यांचं वादन आहे कौतुक करावं जेवढं बोलावं शब्द अपुरे पडावेत एवढं त्या ठिकाणी कौतुकास्पद त्यांचं वादन आहे। मी पुनश्च एकदा त्यांना या ठिकाणी धन्यवाद देईल। त्याचबरोबर दोघंही चोपदार बाबा आहेत। खरं तर तब्येत बारीक आहे माझी म्हणून त्यांची आवश्यकता पडते मला। मी त्या दोघांनाही या ठिकाणी मनस्वी धन्यवाद देते। विनेकरी बाबा आहेत, या ठिकाणी तुळशी वृंदावन घेऊन उभे असलेल्या मावशी आहेत, त्या ठिकाणी टाळकरी मावशी देखील उपस्थित आहेत। त्याचबरोबर समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ तळेगाव दिघे भागवतवाडी खरं सांगायचं झालं तर तुम्हा सर्वांचं नाव घेऊन कौतुक केलं पाहिजे, परंतु आपल्याकडे वेळ शिल्लक नसल्यामुळे मी क्षमा मागते आणि तुम्हा सर्वांना या ठिकाणी धन्यवाद देते। त्याचबरोबर या ठिकाणी ज्यांच्या संपर्कातून प्रथमतः मला येण्याचा योग आला आदरणीय आमचे मोठे बंधू राहुल दादा भागवत, त्यांच्या संपर्कातून या गावामध्ये प्रथमतः येण्याचा योग आला आमच्या संदीप दादा भागवत यांच्याकडे पहिल्यांदा कार्यक्रम झाला आणि त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून या ठिकाणी आमचे संदीप भाऊ
आमचे राहुल दादा, त्याचबरोबर आमचे अण्णासाहेब, या तिघांच्या माध्यमातून पुनश्च एकदा या गावामध्ये येण्याचा योग आला, म्हणून प्रथमतः मी या ठिकाणी या तिघांनाही धन्यवाद देईल. त्याचबरोबर या ठिकाणी मुलं गावातलीच आहे का, तुमच्या संस्थेतली? फार छान, फार गोड. मी विनंती करेल आपल्या भाऊंच्या विद्यार्थ्यांसाठी आणि आमच्या विद्यार्थिनींसाठी एकदा जोरदार टाळी झाली पाहिजे. त्यांना देखील या ठिकाणी मनस्वी धन्यवाद देईल. त्याचबरोबर आमच्या गुरु भगिनी रेणुकाताई, त्याही या ठिकाणी उपस्थित आहे. आग्रह केला आणि ताईंनी माझ्या आग्रहाला मान दिला, उपस्थित राहिल्या. त्यांना देखील या ठिकाणी धन्यवाद देते. गोड अशी साऊंड सर्व्हिस आहे सागर साऊंड गोंदे. मी विनंती करेल भाऊंसाठी एकदा जोरदार टाळी झाली पाहिजे. फार गोड. या ठिकाणी खरं पाहायला गेलं तर सर्वजण इथे उपस्थित जे जे आहेत त्यांच्यासाठी हात उंच करावे आणि टाळी वाजवावी, एवढे ते कौतुकास पात्र आहे. पण वेळ आपल्याकडे नाही, म्हणून सर्वांना या ठिकाणी धन्यवाद देते आणि सेवेला सुरुवात करते. भजन करा. विठ्ठल विठ्ठल. इकडे लक्ष द्या. सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. माझं बोलणं समजतंय ना मावशांनो? झोपल्या नाही ना? झोपायचं नाही बरं का सचिन भाऊ. आठवलं म्हणून सांगून जाईल. इंगळे बाबा सांगायचे की एक जण कधीच कीर्तनाला येत नव्हता, धीरज दादा. एक दिवस त्याला माहित झालं एका लहान मुलीचं कीर्तन आहे. आला तो, पण पुढे नाही बसला, मागे बसला, कारण पुढे त्याला टेकून बसायला जागा नव्हती. आता तो कीर्तनात आला. कीर्तन कधी संपलं त्यालाही माहित नाही. त्याला कीर्तनामध्ये झोप लागली. झोपण्याचे प्रकार असतात. काही जण रात्री ह्या खोलीत झोपले तर सकाळी दुसऱ्या खोलीत उठतात. याला सवय होती असा झोपायचा, तोंड उघडं ठेवून. तोंडवाशी झोप त्याला म्हणतात. आता त्याला झोप लागली. कीर्तन कधी संपलं त्यालाही माहित नाही. रात्री प्रसंग असा घडला, एक काळं कुत्रा आलं ना आपला कार्यक्रम करून निघून गेलं. दुसऱ्या दिवशी एकाने त्याला विचारलं, पाटील कसं झालं कीर्तन? बरं होतं पण थोडस खारट होत. असं तुमच्या बाबतीत घडलं पाहिजे का? मग झोपायचं का? करा भजन. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. तुकोबारा या अभंगाद्वारे भगवंताची आवड सांगतात. काहींनी प्रश्न केला, ताई तुकोबारायांनी देवाची आवड आम्हाला सांगावी. आम्ही विचारलं नाही तुकोबारायांना. नाही विचारलं आम्ही तुकोबारायांना की तुकोबाराया देवाची आवड काय आहे, आमच्या उद्धाराचा मार्ग काय आहे. नाही विचारलं तरी सुद्धा तुकोबाराय सांगतात. काय सांगतात, काय कारण आहे यामागे? तर लक्षपूर्वक ऐका. शास्त्रामध्ये कारण दिलेलं आहे. तुकोबाराय एक संत आहेत आणि संतांकडे एक जबाबदारी शास्त्राने सांगितलेली आहे. वर्णन करतात सुभाषितकार. 3 सजावत देश को सती संत और शूर, 3 लजावत देश को कपटी कायर क्रूर. 3 व्यक्ती देशाला सजवण्याचं कार्य करतात, देशाचं नाव गौरवण्याचं कार्य करतात. त्यामध्ये पहिलं नाव महिलांचं घेतलेलं आहे. ताई तुम्ही स्वतः महिला आहात म्हणून महिलांचं वर्णन करता का? अजिबात नाही. शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे 3 सजावत देश को सती संत और शूर. सती म्हणजे महिला. महिलांकडे पहिली जबाबदारी आहे देशाचं नाव गौरवण्याची. काय करतात महिला? महिला आपल्या लहान मुलांना संस्कार देण्याचं कार्य करतात आणि त्यांनी दिलेल्या संस्काराचा परिणाम भारताचा एक चांगला नागरिक त्यांच्या हातून घडत असतो. लक्षपूर्वक ऐका. म्हणून महिलांनी आपल्या मुलांना चांगले संस्कार दिले पाहिजे. ताई आमच्याकडे पाहून बोलताय, आम्ही चांगले संस्कार देत नाही का आमच्या मुलांना? नक्कीच देतात. पण लक्षपूर्वक ऐका. संस्कार देत असताना तुम्ही तुमच्या मुलांना शिकवता, दादा खोटं बोलायचं नाही, चुकीचं वागायचं नाही, वाईट वागायचं नाही. पण जीवन जगत असताना आपणच कुठेतरी आपल्या संसाराच्या लोभापायी, प्रपंचाच्या लोभापायी चुकीचं पाऊल जीवनामध्ये उचलतो आणि आपली मुलं सुद्धा तेच पाहून जीवन जगत असतात. ताई आम्ही कसं का जगेना, पण आमच्या मुलांना आम्ही चांगलंच शिकवतो. लक्षपूर्वक ऐका. तुमच्या मुलांना तुम्ही काय शिकवलं हे गरजेचं नाही, तुम्ही कसं जीवन जगता हे फार महत्वाचं आहे. का? कारण समाज हा अनुकरणवादी आहे. दादा रस्त्याने चालता चालता एखाद्या दगडावर डोकं टेकवून पुढे चाला. तुमच्या मागे चालणारे 5-10 जण त्याच दगडावर डोकं टेकवून तुमच्या मागे आल्याशिवाय राहणार नाही. ते पाहणार नाही दगड एकी देवे, पण तुम्ही डोकं टेकवलं म्हणून ते टेकवणार आहे. म्हणजे समाज हा अनुकरणवादी आहे. समाजाला अनुकरणाची सवय लागलेली आहे. त्यामुळे मुलांना तुम्ही किती चांगलं शिकवता यापेक्षा महत्वाचं आहे तुम्ही कसं जीवन जगता. कारण जसं तुम्ही जीवन जगणार आहात तुमची मुलं सुद्धा तशीच घडणार आहे. म्हणून मुलांना उत्तम संस्कार देणं या ठिकाणी आपल्यावरती अवलंबून आहे. मग आपण चांगलं जीवन जगलं पाहिजे. आदरणीय गुरुवारांच्या मुखातून ऐकलेलं उदाहरण आहे की मुलांवरती संस्कार कसे होतात. एकदा प्रसंग असा घडला. एका नवीन लग्न झालेल्या मुलीची आई तिच्या सासरी गेली. पाहिलं सासरची मंडळी कुठे बाहेर गावी गेले होते. मुलीपाशी बसली,
2-4 गप्पा गोष्टी झाल्या आणि गप्पा गोष्टी झाल्यानंतर मुलीला सांगायला सुरुवात केली, बाळा काय सांगावं तुला, तुझे वडील आणि मी रात्रंदिवस कष्ट घेते, तुझं लग्न झाल्यापासून त्या ठिकाणी फार वाईट परिस्थिती आहे, तुझी भावंड अन्न अन्न करत तडफडताय, काय सांगावं तुला. मुलीने सांगितलं, आई जास्त बोलायची गरज नाही, मला माहिती आहे आमच्या वडिलांनी कसं आम्हाला आमच्या पायावरती उभं केलं, कशी रात्रंदिवस कष्ट घेऊन आमची लग्न करून दिली, आई मला सांगायची गरज नाही, इथेच थांब म्हटले, मी 2 मिनिटात आले. मुलगी घरात पळत गेली, 2 पायल्या गहू घेऊन आली. पायल्या समजतं ना तुम्हाला, हा 2 पायल्या गहू घेऊन आली. आई हे गहू घे, तुला कुरड्या करायला काम येतील. बाळा तुझ्या सासरी माहीत झालं तर जाऊ दे गाई, माझ्या सासरी माहीत झालं तरी त्या ठिकाणी माझी सासरची मंडळी फार चांगली आहे, ती जास्त काही बोलणार नाही, मला हे गहू घेऊन जातो. ऐक ना बाळा, आई काहीच बोलू नको, हे गहू घेऊन जा, जास्त काही देत नाही तुला, फक्त 2 पायल्या गहू आहे. नाही म्हणत ती आई गहू घेऊन घरी आली. आल्याबरोबर आता बायकांची सवय असते, ज्या गोष्टीला त्या अगोदर नाही म्हणतात ती गोष्ट घरी आल्यावर त्याच अगोदर ताच पडून पाहतात. घरी आल्याबरोबर हिने पटकन पिशवी उघडली, त्यात हात घातला. हात घातल्याबरोबर पाहिलं तो थोडे ते गहू ओले होते, साधाळलेले होते. तिने विचार केला, म्हटले ते उन्हामध्ये वाळायला टाकू. दुसऱ्या दिवशी सकाळी उठली, ते गहू तिने उन्हामध्ये वाळायला टाकले, सुकायला टाकले. आता दिवसभर ते गहू वाळले आणि संध्याकाळी परत एकदा तेच गहू भरायला गेली. मला सांगा मावशांनो, जे गहू तुम्ही सकाळी मोजून वाळायला टाकले ते संध्याकाळी मोजून भरशाल का? नाही भरणार. पण ती तुमच्या माझ्यासारखी नव्हती, तिने जे गहू सकाळी मोजून वाळायला टाकले ते संध्याकाळी मोजून भरले. जे गहू सकाळी 2 पायल्या होते ते संध्याकाळी 1च पायल्या भरले. ती तुमच्या माझ्यासारखी शांत सुद्धा नव्हती, तिने आरडाओरडा करायला सुरुवात केली. लाजा राहिला नाही लोकांना. गहू चोरावे का? चोरायची गोष्ट आहे का? पाप लागेल म्हटले. श्रावण महिना चालू आहे, त्यात गावात सप्ताह चालू आहे. रात्रीच माधुरीताईंचं कीर्तन झालं आणि त्या सांगत होत्या, खोटं बोलायचं नाही, चोरी करायची नाही, वाईट वागायचं नाही, आणि आज लगेच गहू चोरून नेले. लाज वाटत नाही का? चोरावे का गहू? चोरायची गोष्ट आहे का? तेवढ्याच शेजारची धोंडा आली, म्हटली मंडा शिव्या देऊ नको, नेले असेल कोणी गहू जाऊ दे, त्याला कमी पडतील, त्याला पुरणार नाही, काळजी करू नको. श्रावण महिना आहे, कशाला तोंडाला पाप लावून घेते? हे बघ, मी माझ्या लेकीच्या घरून आणले का तुला थोडेफार देऊन टाकील. हिच्या जरा जीवात जीव आला, ही घरी निघून गेली. आता झालं असं, जी म्हणत होती ना की कशाला शिव्या देते, कशाला तोंडाला पाप लावून घेते, नेले असेल एखाद्याने गहू जाऊ दे, त्याला कमी पडले असेल, तिचा गोट्या जिचे गहू चोरी गेले होते तिच्या पप्प्याला बोलवायला गेला. काकू पप्प्या कुठे गेला? हिच्या डोक्यात गव्हाचं होतं. ही म्हटली मेला असेल कुठे, मला माहित नाही. काकू सांगते का कुठे गेला? नाही माहित मला. काकू जर तू मला सांगितलं तुझा पप्प्या कुठे गेला तर मी तुला सांगेल म्हटले तुझे गहू कोणी चोरले, पटकन सांग म्हटले कोणी चोरले. त्या ठिकाणी तो म्हटला, काकू तुझे गहू कोणी माझ्याच अक्कानी चोरले. काय बोलतो पप्प्या? तुझी अक्का तर म्हणत होती माझ्या लेकीच्या घरून आणल्यावर त्या ठिकाणी तुला देते, कशाला तोंडाला पाप लावून घेते, नेले असेल एखाद्याने कमी पडले असेल, ती तर असं म्हणत होती. काकू तिचं काही ऐकू नको, ती आशेच आहे, गहू तिनेच चोरले. मग का रे गोट्या, तुझ्या म्हणण्याप्रमाणे जर तुझ्या अक्काने माझे गहू चोरले तर मला सांग, जेव्हा तुझी अक्का माझे गहू चोरत होती तेव्हा मी काय करत होते? काकू ते पण सांगतो, अजून 10ची नोट काढ, 20ची घे गड्या, पण सांग मी काय करत होते. म्हटले काकू जेव्हा माझी अक्का तुझे गहू चोरत होती ना तेव्हा तू शेजारच्या केसरा अक्काचे वांगे चोरून आणायला गेली होती. आता ही गोष्ट जर मुलांना पाहायला भेटली, संस्कार घडतील का? नाही घडणार. संस्कार ही एक अशी शिदोरी आहे जी फक्त एक आईच आपल्या लेकराला देऊ शकते. आईकडे फार ताकद आहे. एक कवी फार गोड सांगतात, ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर सामोरी बसले, मला हे दत्त गुरु दिसले, मला हे दत्त गुरु दिसले. बाबा ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर या 3 देवतांना आपल्या मुलाच्या रूपात प्राप्त करणारी एक आईच होती. बाईकडे फार ताकद आहे. माझ्या मुखाचं सांगत नाही, प्रमाण आहे. सुभाषितकार सांगतात, सुशिलो मातृपुण्येन पितृपुण्येन चतुरतः उदारो वंशपुण्येन आत्मपुण्येन सभाग्यता. सुशिलो मातृपुण्येन पितृपुण्येन चतुरतः. एखादा सुशील चांगलं जीवन जगणारा, चांगलं वर्तन करणारा मुलगा पाहायला भेटला तर समजावं त्याच्या आईने त्याला चांगले संस्कार दिले. तोच मुलगा चतुर निघाला तर वडिलांचं त्या ठिकाणी कर्म उत्तम आहे. तोच मुलगा उदार असेल,
तर समजावं त्याच्या वंश परंपरेमध्ये त्या ठिकाणी अनेक उदार होऊन गेले आणि याही पलीकडे जर तोच मुलगा भाग्यवान असेल तर समजावं हे त्याच्या स्वतःच पुण्य आहे. सुभाषितकार याच्या उलट सांगताना थांबले नाही, याच्या उलट सांगतात उन्मादो मातृदोषेन पितृदोषेन मूर्खता कार्पण्य वंश दोषेन कर्मदोषा दरिद्रता. लक्षपूर्वक ऐका. उन्मादो मातृदोषेनं एखादा उन्मत्त अतिशय विचित्र मुलगा पाहायला भेटला तर समजावं त्याच्या आईने त्याला चांगले संस्कार दिले नाही. मुलगा मूर्ख असेल तर वडिलांचं पातक आहे. तोच मुलगा कंजूस निघाला तर समजावं त्याच्या वंश परंपरेचं पातक आहे. आणि तोच मुलगा जर दरिद्री असेल तर समजावं हे त्याच्या स्वतःच पाप आहे. सुभाषितकारांनी वडिलांचं वर्णन नंतर केलं, सुभाषितकारांनी पूर्वजांचं वर्णन नंतर केलं, पण आईचं वर्णन अगोदर करतात. उन्मादो मातृदोषेनं आणि सुशिलो मातृपुण्येनं, म्हणजे आईकडे फार मोठी जबाबदारी आहे. मी सांगेन तुम्हाला, एका आईने आपल्या मुलाला संस्कार दिले, नव्हे नव्हे आपल्या पुण्याईची गाथोडी एकत्र केली, परिणाम स्वरूप छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले. मी सांगेन मायबाप, त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्यामुळे आज आपल्या दारात तुळस, मंदिरावरती कळस, महिलांच्या नाकात नथ आणि पुरुषांच्या ओठावरती मिशी कुणामुळे असेल तर केवळ आणि केवळ महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्यामुळे. आणि त्या छत्रपती शिवाजी महाराजांना घडवणाऱ्या राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ सांगणार आहे तुम्हाला. धन्य धन्य थोराय शिवरायाची जिजाऊ पूजितो महाराष्ट्र सारा. मुद्रा मानाचा परिणाम स्वरूप छत्रपती शिवाजी महाराज घडले. मला सांगायचंय, आईकडे पहिली जबाबदारी आहे देशाचं नाव गौरवण्याची. दुसरी जबाबदारी सीमेवर लढणाऱ्या त्या सैनिकांची आहे जे आपल्या देवासाठी, देशासाठी आणि धर्मासाठी स्वतःच्या प्राणांची आहुती देतात. सांगणार आहे तुम्हाला. श्रीरामी सरदार आम्हाला काय कुणाची भीती, देवादिशानी धर्माई प्राण घेतल हाती. श्रीरामी सरदार आम्हाला काय कुणाची भीती, देवदेशानी धर्मापायी, देवासाठी, देशासाठी आणि धर्मासाठी स्वतःच्या प्राणांची चिंता न करता लढणारे ते सैनिक, त्यांची दुसरी जबाबदारी आहे देशाचं नाव गौरवण्याची. आणि तिसरी जबाबदारी माझ्या संतांची आहे, जे संत तुमचा आमचा उद्धार करतात. सांगणार आहे तुम्हाला. जगाच्या कल्याण, जगाच्या कल्याण, जगाच्या कल्याण,
जगाच्या कल्याणा संताच्या विभूती जगाच्या कल्याणा संताच्या विभूती देह कष्टविती परोपकारे मायबा संत हे तुमच्या आमच्या उद्धाराकरिता तुमच्या आमच्या कल्याणाकरिता अवताराला येत असतात अवतार तुम्हा धराया मायबा संत हे तुमच्या आमच्या उद्धाराकरिता तुमच्या आमच्या कल्याणाकरिता अवताराला येत असतात आपलं अवतार कार्य संपन्न करत असताना तुम्हा आम्हाला उपदेश करतात मी सांगेन तुम्हाला संतांचं या वारकरी संप्रदायामध्ये फार अनमोल असं महत्व आहे काही प्रश्न आहेत माझे उत्तर द्या मला सांगा मावशांनो जर ब्रह्मदेवाने माणसाचं हे शरीर बनवलं आणि माणसाला वरचा मुखवटाच बसवला नाही चालेल का झोपल्या का बरं ते जाऊ द्या मला सांगा काका मामा उदाहरणार्थ आपल्या भारत देशाला त्या ठिकाणी भारत माता म्हणतो आपण का तर या भारतामध्ये महाराष्ट्र राज्याचा समावेश आहे जर या महाराष्ट्राला भारतातून वेगळं केलं तर या भारताला भारत माता म्हटल्या जाईल का नाही म्हणता येणार बरं तेही जाऊ द्या गावामध्ये मंदिराचं बांधकाम झालं परंतु मंदिराला कळसच बसवलं नाही तर त्याला मंदिर म्हणता येईल का नाही म्हणता येणार विको कमी करा भाऊ जरा कमीच राहू द्या बऱ्यापैकी लक्ष द्या जसं मंदिराला कळस बसवल्याशिवाय मंदिराला मंदिर म्हणता येणार नाही या भारतातून महाराष्ट्राला वेगळं केलं तर या भारत देशाला भारत माता म्हटल्या जाणार नाही ब्रह्मदेवाने माणसाचं शरीर बनवलं पण त्याला मुखवटाच बसवला नाही तर त्याला माणूस म्हणता येणार नाही अगदी त्याच पद्धतीने या वारकरी संप्रदायातून जर संतांना वेगळं केलं तर या वारकरी संप्रदायाला सुद्धा वारकरी संप्रदाय म्हणता येणार नाही मला सांगायचंय संतांचं अतिशय अनमोल असं महत्व या वारकरी संप्रदायामध्ये आहे जसं की उदाहरणार्थ जर विचार केला आपण तर माणसाचं हे शरीर आहे या शरीराला हात आहे पाय आहे कान आहे नाक आहे डोळे आहे वाणी आहे सर्व अवयव मिळून एक शरीर तयार होतं तसं सर्व संत रूपी अवयव मिळून एक वारकरी संप्रदाय रूपी शरीर तयार होतं आता शरीर सांगायला वेळ नाही आपल्याकडे लक्ष द्या तुम्ही इमारत सर्वांनी ऐकलेली संत कृपा झाली इमारत फळा आली इमारत सर्वांनी ऐकलेली आहे आता वारकरी संप्रदाय रूपी एक शरीर सुद्धा आहे पूर्ण शरीर सांगायला वेळ नाही पण मुखवटा नक्कीच सांगून जाईल तुम्हाला मुखवट्यामध्ये कान आहेत डोळे आहेत नाक आहे आणि वाणी आहे लक्षपूर्वक आहे का आता मुखवट्यामध्ये सर्वप्रथम डोळे येतात डोळ्याची जागा कोणत्या संताला लावी विचार केला आणि मग लक्षात आलं बाबा
डोळ्यांनी सर्वाधिक ज्ञान होतं. कारण एखाद्या पदार्थाचा जर नाकाने वास घ्यायचा असेल तर तो पदार्थ नाकाच्या जवळ आणावा लागतो, मग त्याचा वास घ्यावा लागतो. एखादं गुपित बोलायचं असेल तर ते एखाद्या बाईच्या कानामध्ये जाऊन बोलावं लागतं. मी इथून सांगितलं कोणाला सांगू नका, हा चालेल का? नाही चालणार, जवळ जाऊन बोलावं लागेल. त्याच पद्धतीने परंतु जर एखादी गोष्ट पाहायची असेल, आता तुम्ही झोपले का नाही हे पाहायला मला तिथं यायची गरज नाही, मला इथून सुद्धा दिसतं. म्हणजे डोळ्यांनी सर्वाधिक ज्ञान होतं. मग असे कोणते संत आहेत ज्यांच्याकडे ज्ञान आहे? विचार केला आणि मग लक्षात आलं, ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. माय बाप, माझ्या विश्व मौलिक ज्ञानोबारांकडे अनंत ज्ञान आहे. त्यांच्या ज्ञानाचा विचार करत असताना वर्णन करतात संत, सांगणार आहे तुम्हाला. मैशी पुत्रा मुखी बोललेली श्रुती, 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 मैसे महिमा संतांचा, लोहे हा सामान्य महिमा संतांचा. महिषी पुत्रामुखी बोलविली श्रुती, चालविली भिंती बैसोनिया. माय बाप, ज्या रेड्याच्या बुद्धीमध्ये आणि दगडामध्ये काहीच फरक नाही, त्या रेड्याच्या मुखातून वेद वदवावा एवढं ज्ञान माऊली ज्ञानोबारांकडे आहे. म्हणून डोळ्याची जागा माऊली ज्ञानोबारांना देण्यात आली, कानाची जागा माझ्या नाथरायांना दिली. कारण संतांनी सांगितलेलं ब्रह्ममायेचं तत्वज्ञान जगाच्या डोक्यावरून जाऊ लागलं. मग समाजाला भगवत प्राप्तीचा मार्ग साध्या सरळ सोप्या भाषेमध्ये म्हणजे भारुडाच्या रूपात सांगितला. म्हणून कानाची जागा नाथरायांना देण्यात आली. आता वाणीची जागा कोणत्या संताला द्यावी विचार करत असताना पूर्वीच्या काळी घडलेला एक प्रसंग आठवला. पूर्वीच्या काळी सर्व संत महात्मा एकत्र आले. त्यामध्ये संत श्रेष्ठ नामदेव महाराज होते, त्यामध्ये निवृत्ती दादा होते, सोपान काका होते, मुक्ताबाई होत्या, जनाबाई होत्या, विश्वमौली ज्ञानोबाराय होते. सर्व संत वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार करायला निघाले. जाता जाता
त्यांचा एक मुक्काम औंढ्या नागनाथ या तीर्थक्षेत्री पडला. आता औंढ्या नागनाथ म्हणजे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक तीर्थक्षेत्र. त्या ठिकाणी मुक्कामाला थांबले. विचार करताय, रात्रीची वेळ आहे, मुक्कामाची वेळ आहे आणि आता आपला मुक्काम महादेवाच्या मंदिरामध्ये आहे. म्हटले बाबा, आपण सर्व वारकरी आहोत, इथे थांबलेलोच आहोत, तर कीर्तन न करता जाणं योग्य नाही. पण कीर्तन करायचं कुणी? कारण जास्त कीर्तनकारी एकत्र जमा झाले की प्रश्न पडतो कुणी कीर्तन करावं. मग अशा वेळेला सर्वजण गोरोबा काकांकडे पाहू लागले. का? तो गोरोबा काका वयाने मोठे होते. जीवनात जर एखादा निर्णय घ्यायचा असेल, एखाद्या नवीन गोष्टीला सुरुवात करायची असेल, तर आपल्यापेक्षा जो वयाने मोठा आहे, ज्याला आपल्यापेक्षा त्या ठिकाणी अनुभवाच्या 4 ठेचा त्याने जास्त सहन केलेले आहे, त्याच्याकडून मार्ग विचारला पाहिजे. गोरोबा काकांकडे पाहिलं. गोरोबा काकांनी सांगितलं, बाबा, नामदेव महाराज देवाचे लाडके भक्त आहेत, कीर्तन करावं. तर माझ्या नामदेव महाराजांनी ठरल्याप्रमाणे रात्रीच्या वेळेला त्या ठिकाणी कीर्तनाला सुरुवात झाली. कीर्तन चालू झालं. कीर्तन अगदी रंगात आलं. ऐका मायबाप, कीर्तन एवढं रंगात आलं की कीर्तनामध्ये उभे असणारे टाळकरी पावल्या घेऊन नाचत होते. नवल नाही तर नामदेव कीर्तन करी. आणि पुढे देवनाचे पांडुरंग. त्या कीर्तनामध्ये विश्वाचा मालक नाचत होता. नाचत असताना लक्षपूर्वक ऐका, देव नाचत होते आणि नाचत असताना प्रसंग असा घडला की नाचता नाचता देवाचा गळला पितांबर, सावध होई देवा ऐसा बोले कबीर. देव नाचत होते आणि नाचता नाचता बेधुंद झाले, बेभान झाले. देवाचा पितांबर खाली आला. कोपऱ्यातून कबीरदासांनी पाहिलं, देवा, सावरा स्वतःला पितांबर खाली चालला तुमचा. संतांनी तुम्हा आम्हाला सावध करावं, नवल नाही. माझे संत देवाला देखील सावध करतात. पुन्हा एकदा कीर्तनाला सुरुवात झाली. ऐका मायबाप, अगदी कीर्तन रंगात आलेलं आहे. कीर्तनाची पंचपदी झाली. चाल कुणी म्हणायची प्रश्न पडला. तेवढ्यामध्ये कोपऱ्यामध्ये जनाबाई उभ्या होत्या. पुढे आल्या आणि सांगतात की जनी म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग. विश्व मौलिक ज्ञानोबराय. बर का अण्णासाहेब, विश्व मौलिक ज्ञानोबराय हे जगाची आई आहे. त्यांना माऊली आपण म्हणतो. त्या माऊलींना माझी जनाबाई सांगते, माऊली तुम्ही चाल म्हणा. म्हणजे जनाबाई विश्व मौलिक ज्ञानोबरायांची सुद्धा आई ठरल्या. काही लोक म्हणतात, संदीप दादा, महिलांनी कीर्तन करू नये. पण लक्षपूर्वक आहे का, तेव्हापासून महिलांना किती उच्च कोटीचा अधिकार माझ्या संतांनी दिलेला आहे. पुन्हा एकदा कीर्तनाला सुरुवात झाली. कीर्तन रंगात आलं. रात्री 9 वाजता चालू झालेलं कीर्तन पहाटे 4 वाजले तरी संपलं नव्हतं. पहाटे 4 वाजता ते कीर्तन आपलं नाही, संतांचं होतं. आपल्याला 2 तास बसवत नाही, ते संतांचं कीर्तन. लक्षपूर्वक आहे का, रात्री चालू झालं, पहाटे 4 वाजले, संपलं नाही. पहाटे 4 वाजता त्या शिव मंदिराचे, त्या महादेवाच्या मंदिराचे पुजारी मंदिरात आले आणि पाहिलं तर पांडुरंगाचं कीर्तन चालू. विचार केला, कीर्तन बंद पाडायचंय. पण हुशार माणसं अगोदर समोरच्याची ताकद पाहून घेतात. नाही तर आपण दोघं समोरच्याचे 10 जण आहे, भांडून उपयोग आहे का? नाही. किमान आपली ताकद जास्त पाहिजे, नसेल तर त्यांच्या इतकी तरी ताकद पाहिजे. वातावरण पाहून घेतलं, म्हटले सगळे वारकरी दिसताय, काहीच बोलणार नाही. पुजारी मध्यभागी गेले, आवाज केला, बंद करा हे कीर्तन. पखवाज जागेवरती थांबला. टाळकरी उभे राहिले आणि माझ्या संतांनी हात जोडले. बाबा, काही चुकलं का आमचं? काही चुकलं का? म्हणजे हे महादेवाचं मंदिर आहे, पांडुरंगाचं कीर्तन करू नका. बाबा, काय फरक आहे दोघांमध्ये? हरी हरा भेद नाही, नका करू वाद. किंवा एकाच हृदयी गुढी साखरेच्या ठाई, किंवा ते दोघं एकमेकाचं चिंतन करतात. भजन करी महादेव राम पूजी सदा शिव, राम पूजी सदा शिव शिव. भजन करी महादेव श्रीराम जय राम, भजन करी महादेव. म्हटले बाबा, ते दोघं एकमेकाचं चिंतन करतात, त्या दोघांमध्ये काहीच फरक नाही. पण पुजारी म्हटले, जा, कीर्तन करायचं असेल तर मंदिराच्या मागे फार मोठी जागा आहे, तिथे जाऊन कीर्तन करा. वाईट वाटलं माझ्या संतांना, पण नाईलाजाने सगळी सामग्री उचलली आणि मंदिराच्या मागे गेले. पुन्हा एकदा कीर्तनाला सुरुवात केली. आणि ऐका माय बाप, पुन्हा एकदा कीर्तन रंगात आलं. माझ्या नामदेव महाराजांनी कीर्तन करावं आणि नामदेव महाराजांच्या वाणीची ताकद अशी की मंदिराचं देखील तोंड फिरावं.
आणि नामदेव महाराजांच्या वाणीची ताकद अशी की मंदिराचं तोंड फिरावं, आमच्यासारख्याने कीर्तन केल्यावर माणसं इकडे पाहत नाही लवकर, पण नामदेव महाराजांनी कीर्तन करावं आणि मंदिराचं तोंड फिरावं, काय ताकद असेल वाणीमध्ये, म्हणून वाणीची जागा नामदेव महाराजांना देण्यात आली. आता लक्ष द्या मावशांनो, मला सांगा, कान झाले आपले, डोळे झाले, वाणी झाली, काय राहिलं बरं आता? झोपी गयात का? काय राहिलं? नाक. नाक फार महत्वाचं आहे, नाकाला फार किंमत आहे. नाक प्रापंचिक असो अथवा परमार्थिक असो, नाकाला फार किंमत आहे. प्रपंचातल्या नाकाची किंमत ते मी 1 मिनिटात तुम्हाला सांगून जाईल, लक्षपूर्वक ऐका. एकदा प्रसंग असा घडला, एका मुलाचे वडील मुलगी पाहायला गेले. वडील, आई नाही, आता बाया सुद्धा जातात, तेव्हा माणसंच जायची. मग मुलगी पाहायला गेले, सकाळी 8 वाजता गेले, दुपारचे 2 वाजले तरी घरी आले नव्हते. ही बाई रागारागात बस स्टँडला जाऊन उभी राहिली, अजून कसं आलं नाही. 2 वाजले, 2ची गाडी येऊन गेली तरी ते आलं नाही, 3ची गाडी आली तरी ते आलं नाही, 4ची गाडी येऊन गेली तरी ते आलं नाही. आता शेवटची 5ची गाडी राहिली. ती विचार करते, जर 5च्या गाडीने हे घरी आलं नाही तर याला घरात घेणार नाही, घेतलं तर संध्याकाळचं जेवायला देणार नाही. वाटच पाहत होती. तेवढ्यात 5ची गाडी आली. आल्याबरोबर त्या गाडीमधून एक एक प्रवासी खाली उतरायला लागला. सगळ्यात शेवटी तिचा मालक उतरला. त्याला पाहिल्याबरोबर तिची तळपायाची आग मस्तकाला गेली. काय करत होते? सकाळी 8 वाजता गेले, संध्याकाळी 5 वाजता उगवले. हा म्हटला, बाई रस्त्यावर जास्त आरडाओरड करू नको, घरी जाऊन काय बोलायचं बोल. ही म्हटली, बरं ठीक आहे, ते जाऊ द्या. म्हटले, मला सांगा, आपल्या मुलासाठी मुलगी पाहायला गेलते तुम्ही, पाहिली का मुलगी? कशी आहे दिसायला? स्वयंपाक कसा करते? बोलणं चालणं कसं आहे? हा म्हटला, बाई थकून आलोय मी, कमीत कमी 1 कप चहा तरी करून पाज. चहा पाजू का? पाणी दिलं तरी चालेल, काहीच हरकत नाही. रागात घरी घेऊन गेली, भांडे आदळत आदळत पाणी आणून दिलं. याने पाणी घेतलं, पुन्हा सुरुवात केली. कशी मुलगी? दिसायला चांगली आहे का? स्वयंपाक चांगला येतो का? हा म्हटला, बाई मुलगी फार सुंदर आहे, किती वर्णन करावं तिच्या सुंदरतेचं. एवढी ती सुंदर आहे, गोरा पांतीचा रंग आहे, हरिणीसारखे पाणीदार डोळे आहेत, गुलाबाच्या पाकळ्यांसारखे तिचे गाल आहेत, डाळिंबीसारखे तिचे ओठ आहेत, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिने आजकालच्या मुलींसारखी बापकट केलेली. झोपल्या का? हा, आजकालच्या मुलींसारखी बापकट केलेली नाही. तिची भुजंगासारखी लांब सडक विणी आहे, फार सुंदर मुलगी आहे. आणि स्वयंपाक तर एवढा सुंदर बनवते. तिने मला जे ताट वाढून आणलं होतं, पंचपक्वान्नाचं ते ताट होतं, त्या ताटामध्ये 2-3 त्या ठिकाणी वाट्या होत्या. एका वाटीत गुलाबजाम होते, एका वाटीमध्ये बासुंदी होती, एकामध्ये खीर होती, एका वाटीमध्ये भाजी होती, एकात वरण होतं, आणि मध्यभागी ठेवलेली ती वाटी, त्या वाटीमध्ये सुंदर अशी त्या ठिकाणी कढी होती. ती कढी तिच्याकडे पाहिल्यानंतर, पाचपर बाबा फार गोड वर्णन करतात, त्या कढीकडे पाहिल्यानंतर, त्या कढीच्या त्या ठिकाणी त्या तरंगाकडे पाहिल्यानंतर असं वाटत होतं की जणू काय त्या कढीमध्ये कढीपत्त्याने आणि मोहरीने जणू काय आत्महत्याच केली की काय. एवढी सुंदर ती कढी, ती खाल्ल्यानंतर, ती पिल्यानंतर, तिला पाहिल्यानंतर मन अगदी तृप्त होऊन गेलं. एवढा सुंदर ती स्वयंपाक बनवते. ही म्हटली, मग मुलगी एवढीच चांगली दिसायला, एवढा चांगला स्वयंपाक बनवते, मग आपल्या मुलासाठी पाहायला गेलते तुम्ही, पुढचं काही बोलणं चालणं करून आले की नाही? एक तर आधीच तुम्हाला काही कळत नाही म्हणता. हा म्हटला, बाई अगोदर ऐकून घे, बायकांना मध्ये मध्ये बोलायची सवय असते, बरोबर आहे की नाही? फक्त मला सोडून. हा, त्या ठिकाणी म्हटले, अगोदर ऐकून घे मी काय सांगतो. हे बघ, मुलगी फार सुंदर आहे, गोरापान रंग आहे, हरिणीसारखे पाणीदार डोळे आहेत, गुलाबाच्या पाकळ्यांसारखे गाल आहेत, डाळिंबीसारखे ओठ आहे, भुजंगासारखी वेणी आहे, सर्व काही व्यवस्थित आहे. पण तिच्या नाकाला नेमका शेंडाच नाही. नाक नाही तेने वाया गेली, काय ती करावी? 32 लक्षणे, नाक नाही तेने वाया गेली. मला सांगायचंय, त्या मुलीकडे सर्व काही होतं, पण एकमेव नाकाला शेंडा नसल्यामुळे तिच्या सौंदर्याला किंमत उरली नाही. म्हणून नाक हे फार महत्वाचं आहे. थोडं बाजूला जाऊन सांगेल मी, लक्षपूर्वक ऐका. आपण हे माईक सौंदर्य पाहतो. एखादी बाई, एखादा पुरुष चांगला दिसत असेल तर आपण म्हणतो, बापरे किती छान दिसतो तो, किती छान दिसते ती. लक्षपूर्वक ऐका, किती चांगली दिसते. पण ऐका, एक भाव सांगितलेला आहे, एका आमच्या गुरुवारांच्या मुखातून ऐकलेला आहे. एकदा प्रसंग असा घडला. स्वामी विवेकानंदांचं नाव तुम्ही सर्वांनी ऐकलेलं आहे. स्वामी विवेकानंदांचे गुरु होते रामकृष्ण परमहंस. आता रामकृष्ण परमहंस हे एका गावातून जात होते. जाता जाता एका गल्लीत प्रवेश केला. त्या गल्लीमध्ये एका वेश्येचं घर होतं. ती वेश्या बाहेर अंगणामध्ये आपले केस वाळवत होती, सुकवत होती, ओले केस. आणि तेवढ्यामध्ये रामकृष्ण परमहंस तिथून जात होते. जाता जाता लांबून पाहिलं, ती वेश्या किती सुंदर दिसते. एकटक एकाग्रतेने तिच्याकडे पाहत राहिले. आणि तिच्याकडे पाहत असताना प्रसंग असा घडलेला आहे.
काही लोक पळत आले, बाबा रस्ता चुकला तुमचा, ही वेश्येची गल्ली आहे, या गल्लीने तुम्ही जाऊ नका, दुसरा रस्ता तुम्हाला दाखवतो. रामकृष्ण परमहंसांनी त्यांचं बोलणं ऐकून न ऐकल्यासारखं केलं आणि सांगितलं, म्हटले बाबा एकदा पहा ना त्या बाईकडे, किती सुंदर दिसते ती, लोक विचार करताय हा महात्मा आहे, याच्या आपण पाया पडतो, याला त्या ठिकाणी पूजनीय मानतो, आणि हा व्यक्ती एका वेश्येला पाहून म्हणतोय किती सुंदर आहे. पण माझे रामकृष्ण परमहंस पुढे जाऊन सांगतात की म्हटले बाबा विचार करा, ही बाई जर एवढी सुंदर आहे तर विचार करा ह्या बाईला बनवणारा, ह्या बाईला घडवणारा तो विश्वाचा मालक किती सुंदर असेल. मला सांगायचंय की आपण हे माईक सौंदर्य पाहतो जे नष्ट होणार आहे, नष्टवत आहे. सौंदर्य पाहायचं असेल तर माझ्या विश्वाच्या मालकाचं पाहावं. भागवतकारांनी भागवतामध्ये फार गोड वर्णन केलेलं आहे, तुम्हाला सांगणार आहे. बरहा पीडम नटवल बापू कर्णयो कर्णिकारम बिभ्रदवास कनक कपिशम वैजयंतीं च मालां रंध्रा नवीनो रधर सुधया पुरयन् गोपविंदी वृंदारण्यम सपद्रमणम प्राविशद्गीत कीर्तिः. किंवा याही पलीकडे तुकोबाराय वर्णन करतात, सुंदर ते ध्यान उभे विठेवारी, सुंदर ते ध्यान करकटावारी ठेवोनिया, करकटावारी ठेवोनिया, सुंदर ते ध्यान उभे विठेवारी, सुंदर ते ध्यान. किंवा राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकला लोपलिया, रवी शशिकला लोपलिया, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा. माय बा फार सुंदर विश्वाचा मालक आहे. आवाज करू नका, थोडी इकडे लक्ष द्या. जेव्हा आम्ही वृंदावनामध्ये भागवताचं प्रशिक्षण घेत होतो तेव्हा आमच्या गुरुजींनी आम्हाला एक गीत शिकवलं होतं ज्यामध्ये भगवंताच्या स्वरूपाचं वर्णन आहे. मी 1 मिनिटात तुम्हाला सांगणार आहे, सर्वांनी टाळी वाजवून माझ्या मागे म्हणायचंय. जरी की पगड़ी बांधी, जरी की पगड़ी बांधी, वो सुंदरिया को बाबा कितना सुंदर लागी बिहारी, कितना लागी प्यारा, कितना सुंदर लागी बिहारी, कितना लागी प्यारा, कितना सुंदर लागे प्यारा, कितना सुंदर लागे बिहारी, कितना लागे प्यारा. तेरी काली काली बात, तेरी रंगूंगारी बात, जो तेरी सेवा करेगा वो हो जाएगा. अब्बा सर सर रखना, अब्बा सर सर रखना, तेरा काम मत बाबा, कितना सुंदर लागी बिहारी, कितना लागी प्यारा, कितना सुंदर लागी बिहारी, कितना लागी प्यारा. सुंदर लागे बिहारी, कितना लागे प्यारा, कितना सुंदर लागे बिहारी, कितना लागे प्यारा. तेरी काली काली बाल, तेरी नट घुंघराली बाल, जो तेरी सेवा करेगा वो हो जाए माला माल. हवा में सर सर करता, हवा में सर सर करता, तेरा पीतांबर मतवाला, कितना सुंदर लागे बिहारी, कितना लागे प्यारा, कितना सुंदर लागे बिहारी, कितना लागे प्यारा. फार सुंदर विश्वाचा मालक आहे. आपला विषय नाकाचा होता, लक्षपूर्वक आहे का? नाकाला फार किंमत आहे, ना प्रापंचिक असो अथवा परमार्थिक. जर प्रपंचामध्ये नाकाला एवढी किंमत आहे, मग विचार करा हे वारकरी संप्रदायाचं नाक आहे, त्या नाकाची जागा अशा तशा साधूला देऊन चालणार नाही. विचार केला आणि मग लक्षात आलं की बाबा माझ्या तुकोबारांनी इतके योग्य साधू सत्पुरुष आणि सज्जन नाकाची जागा देण्याकरिता दुसरे कुणी सापडणार नाही. कारण माझ्या तुकोबारांच्या जीवनाचा विचार केला तर शिगेचं वैराग्य अनंत नामचिंतन आहे. एक दिवस तुकोबारांचा शोध घेत घेत
एक महात्मा तुकोबारायांच्या गावी पोहोचले. तुकोबारायांचं घर विचारत विचारत तुकोबारायांच्या घरी गेले. अंगणामध्ये तुकोबारायांची कन्या भागीरथी झाडत होती. विचारलं, बाळा तुकोबाराय कुठे राहतात? हेच तुकोबारायांचं घर, मी त्यांची कन्या, नाव माझं भागीरथी, काय काम आहे तुकोबारायांकडे? म्हटले, बाबा कुठे गेले तुकोबाराय? सकाळची वेळेस शौचविधीला गेले. ज्या दिशेने मुलीने हात करावा त्या दिशेने त्या साधूने जावं, तुकोबारायांचा शोध घ्यावा, माझे तुकोबाराय सापडेना. एका खोलवरच्या जागेवरून आवाज येत होता, गोविंद बोलो हरी गोपाल बोलो, राधा रमण हरी गोपाल बोलो, गोविंद बोलो हरी गोपाल बोलो, राधा रमण हरी गोपाल बोलो, गोविंद बोलो हरी गोपाल बोलो, राधा रमण हरी गोपाल बोलो. माय बाप, ते शब्द ऐकले आणि त्या साधूने डोकावून पाहिलं तर अशुद्ध ठिकाणी तुकोबाराय देवाचं भजन करत होते. काय तुकोबाराया, तुमचं नाव ऐकून इथपर्यंत आलो आणि तुम्ही अशुद्ध अपवित्र ठिकाणी देवाचं भजन करता, काय करू बाबा? माझी मद झाली अनावर वाचा, छंद या नामाचा लागला असे. म्हटले, माझी जीभ माझं ऐकत नाही. साधूला विश्वास बसेना. उडी घेतली तुकोबारायांपाशी. तुकोबारायांची जीभ हातात पकडली. घरी जाऊन प्रयोग करून पहा. स्वतःची जीभ हातात पकडा, बोलता येईल का? नाही येणार. जीभ हातात पकडली तुकोबारायांची. तुकोबारायांच्या शरीराचा रोम रोम भजन करत होता. एवढं अनंत नामचिंतन माझ्या तुकोबारायांच्या जीवनात आहे. त्या तुकोबारायांकडे काही साधकांनी यावं, हात उजळावे आणि अगोदर क्षमा करा तुकोबाराया, आमचं चुकलं, तुम्ही सांगत होते देवाचं भजन करा, नाही ऐकलं आम्ही, पण आता मात्र आमचा संशय मिटला, आम्ही चिंतन करायला तयार आहोत. पण एक प्रश्न पडला तुकोबाराया. प्रश्न असा की देवाचं भजन नेमकं कोणत्या पद्धतीने करावं जेणेकरून देवाला आनंद होईल, आमच्या भजनाने देवाला संतोष प्राप्त होईल. आणि याही पलीकडे एखाद्या आमदारा खासदारा मागे एखादा कार्यकर्ता फिरत असेल तर तो आमदार खासदार एखाद्या मोठ्या ठिकाणी चालला की त्या कार्यकर्त्याला आपल्या सोबत नेत असतो, मग आपली मोठ्याईकी करायला का होईना. मग आम्ही देवाच्या नावाने जगू तर देव आम्हाला कधी भेटायला येईल का? माझे तुकोबाराय सांगतात, देवाचं भावाने चिंतन करा. भावाने जर देवाचं चिंतन केलं तर देवाला संतोष प्राप्त होतो. नवल नाही तर देव कधी मधी भेटायला येत नाही. तर जिथे देवाचं नामचिंतन आहे देव कायम स्वरूपी तिथेच राहतो. वर्णन करतात तुकोबाराय अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे होय बावीची संतोषी, तुका म्हणे होय बावीची भावेची संतोषी वसी नामापाशी आपोलिया. माय बा तुकोबाराय सांगतात की बाबा त्या ठिकाणी देवाचं भावाने जर चिंतन केलं तर देवाला आनंद होतो, देवाला संतोष प्राप्त होतो. भावाने म्हणजे नेमकं कसं तर मनापासून चिंतन करायला सांगितलेलं आहे. कारण मन आध्यात्मिक क्षेत्रामध्ये फार महत्वाचं आहे. म्हणून देवाने सुद्धा अर्जुनाला सांगावं की हे अर्जुना तू म्हणे हे मीची करी माझी भजनी प्रेम धरी
सर्वत्र नमस्कारी मजई काते. म्हटले बाबा अर्जुना, तुझं जे मन आहे ते मला देऊन टाक आणि मग माझं चिंतन कर, जेणेकरून तुला सर्वत्र माझं दर्शन होईल. लक्षपूर्वक ऐका. मन अध्यात्मामध्ये महत्वाचं आहे, पण चंचल त्या ठिकाणी मन आहे. अतिशय मन चंचल आहे. बहुत चंचल चपळ, जाता येता न लगे वेळ. मनाचा हा मुख्य विषय. मन फार चंचल आहे. किती चंचल आहे सुभाषितकारांनी वर्णन केलेलं आहे. मी सांगून जाईन तुम्हाला. मर्कटस्य सुरापानम तस्य रुचिक दंशनम तनमध्ये भूत संचारो यद्वा तद्वा भविष्यती. म्हणजे माकड पाहिले का तुम्ही? ते एका झाडावर थांबतं का कधी? नाही. ते ह्या झाडावरून त्या झाडावर, त्या झाडावरून त्या झाडावर उड्या मारतं. आता विचार करा किती चंचल आहे ते माकड. सुभाषितकार सांगतात ते माकड एवढं चंचल आहे. एवढं चंचल असताना त्या माकडाने जर दारू प्यायली तर किती चंचल होईल ते. बरं तेही जाऊ द्या. त्या दारू पेलेल्या माकडाला जर विंचवाने दंश केला तर विंचू चावलेला माणूस एका ठिकाणी थांबतो का? बरं तेही जाऊ द्या. म्हटले माकड आधीच चंचल आहे, त्यात त्याने दारू पिली. दारू प्यायल्यानंतर त्याला विंचू चावला आणि आता विंचू चावल्यानंतर असं होऊ नये, पण सुभाषितकार सांगतात म्हणून सांगावं लागतंय. म्हटले बाबा, यदा कदाचित त्या माकडाच्या अंगामध्ये एखाद्या भूताने प्रवेश केला तर किती चंचल होईल ते. त्याही पेक्षा मन हे चंचल आहे. मग ते चंचल असणारं मन एके ठिकाणी लावा आणि देवाचं चिंतन करा, कारण मना व्यतिरिक्त केलेलं भजन देवाला प्राप्त होत नाही. एक जण सकाळी लवकर उठायचा, आंघोळ झाली, देवपूजा झाली की माळेने जप करायचा. अण्णासाहेब, आता जो माळेने जप करतो त्याला माहिती आहे माळ उजव्या हातात घ्यायची आणि एक एक मणी मागे सरकवायचा. त्याचं भजन चालू होतं, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. झालं असं की नित्याने लवकर उठला, आंघोळ झाली, देवपूजा झाली, माळ हातात घेतली, भजन चालू केलं, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. तेवढ्यात त्याच्या डाव्या हातावरती मच्छर बसला. याने फार प्रयत्न केला, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. आता मच्छराचा स्वभाव असतो, ते रक्त पिल्याशिवाय जागचा हालत नाही. याने फार प्रयत्न केला, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. मच्छर उठेनाच दिनेश दादा. मग काय केलं माहिती का? रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. माळेने मच्छर उठवला. म्हटले जाऊ द्या, मच्छर होता, त्रास होत असेल. मच्छर निघून गेला, त्याचं भजन चालू झालं. पुन्हा एकदा रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. तेवढ्यात त्याची मालकीन तिथून गरके मारत होती. ती गरके मारते म्हणजे नक्की काहीतरी कारण असेल. हुशार होता, याने मंत्र बदलवला, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. काय म्हणते ग रामकृष्ण हरी? ही म्हटली जास्त काही नाही, आपले बोकडे द्यायचे होते, रामकृष्ण हरी. हा म्हटला मी हे उरकून घेतो, तोपर्यंत तू ते उरकून घे, रामकृष्ण हरी. हे म्हणजे भजन आणि ते म्हणजे बोकडे देणं. ती निघाली, पण याचं कुठे मन लागतंय, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. शेजारच्या धोंड्या अक्काने केवढ्याला दिले, रामकृष्ण हरी. तिने 2000ला दिले, रामकृष्ण हरी. आपले 4000ला सांग मग, रामकृष्ण हरी. तुम्ही तुमचं पाहून घ्या, मी पाहून घेते, रामकृष्ण हरी. ती निघाली, पण याचं काय मन लागे ना. तसाच उठला, खिडकीमध्ये जाऊन उभा राहिला, डोकून पाहायचा, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. तेवढ्यात झालं असं, इकडे चुलीवरती लाल बुंद दूध तापलं होतं आणि त्या दुधावरती खूप दिवसाची एका बोक्याची नजर होती. तो वाटच पाहत होता कशी संधी भेटेल. त्या दिवशी त्याला आयतीच संधी भेटली. त्याने मिशी ताट केली, दुधाकडे निघाला. कोणी? बोक्याने. याने मंत्र बदलवला, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. बोक्या म्हटलं, तू फुसकस कर का काही कर, मी काय मागं फिरणार. हा, मी खूप दिवसाची संधी शोधत होतो, आज आयतीच संधी माझ्या हाती लागली, त्यामुळे मी मागं फिरणार. हा, त्यानं परत एकदा मिशी ताट केली. कोणी? मावशांनो, बोक्याने. याचं चालूच होतं, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. बोक्या काय ऐकायला तयार नाही. तो पातीलापर्यंत पोहोचला आणि आता काय करावं, हुशार होता. मग याने काय केलं माहिती का? तो पातील्यामध्ये तोंड घालणार, तेवढ्यात याने धीरज दादा रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. माळ कुठे? बोक्याच्या गळ्यात. भजन चालू होतं, पण मन भजनाच्या ठिकाणी होतं का? नाही. मना व्यतिरिक्त केलेलं भजन देवाला प्राप्त होत नाही. तुकोबाराय सांगतात की मनापासून देवाचं भजन केलं तरच ते देवाला प्राप्त होतं, देवाला त्याचा आनंद होतो. आणि जिथे देवाचं नामचिंतन आहे, देवाची उपस्थिती सुद्धा तेथेच आहे. लक्षपूर्वक ऐका. त्या ठिकाणी एक दिवस नारद महर्षी वैकुंठामध्ये गेले, स्वर्गात गेले, देवाचा शोध घेतला, देव सापडेना. विचार केला नारदजींनी, या पृथ्वीवरती एक अशी भूमी आहे ज्या भूमीमध्ये जाऊन आपण पाहायला पाहिजे. त्या भूमीमध्ये संताचं आणि भगवंताचं एकत्रित त्या ठिकाणी अवतरण झालेलं आहे. दुग्ध शर्करा योग त्याला म्हणतात. ही जी महाराष्ट्राची भूमी आहे, ही संतांची भूमी आहे. महाराष्ट्राच्या बाहेर देवाचे अवतार झाले, पण संत आणि भगवंत एकत्रित अवताराला आले, अशी एक भूमी आहे. त्या भक्ताचं 2 अक्षरी नाव आहे, बरसाना त्या भक्ताचं गाव आहे. त्या भक्ताच्या नावाला विलांटी मात्रा आणि उकार नाही, 2 काने आहेत.
आणि त्या दोन कान्ह्यांमध्ये कान्हा दडलेला आहे. लक्षात तुमच्या आलंच असेल. लक्षपूर्वक आहे का? आजही तुम्ही त्या पवित्र पावन वृंदावनाच्या भूमीमध्ये जा. तिथे कोणी कृष्ण कृष्ण म्हणत नाही. तिथे कोणी कृष्ण राधे म्हणत नाही. तिथे राधे कृष्ण आणि राधे राधे म्हटलं जातं. कवी फार गोड सांगतात. 1 मिनिटात तुम्हाला सांगेल. श्याम राधे कोई ना कहता कि तेरा दिशा, श्याम राधे कोई ना कहता कि तेरा दिशा, जन्म जन्म की भाग्य जगा दे एक राधा गाना, जन्म जन्म की भाग्य जगा दे एक राधा गाना, बोलो राधी राधा, बोलो राधा 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 राधा, श्याम बोलो राधे तारी वाली बोलो राधे राधे श्याम, राधा की विलासा पण देव सापडले नाही. मग एका झाडाखाली नारदजी बसले, भजन करू लागले. नारायण 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 नारायण. भजन चालू केलं. देव प्रकट झाले. देवा, आम्हाला तुमची गरज पडली तर शोधायचं कुठे? म्हटले कुठे नका शोधू, करा हरी कथा तेनी अवचिता सापडेल. किंवा भागवतकार सांगतात, नाहम वसामी वैकुंठे योगिनाम हृदयेन च यत्र गायन्ति मद भक्त्या तत्र तिष्ठामि नारद. माझे भक्त गाती जेथे नारदामी उभा तेथे. वसे नामापाशी आपोलिया तुका म्हणे होय भावेची संतोषी. वसे नामापाशी आपोलिया. साधकांचा प्रश्न मिटला. पुन्हा हात जोडले. म्हटले तुकोबाराया, ही गोष्ट समजली, पण अजून एक प्रश्न आहे. एखादी पत्नी आपल्या पतीसाठी स्वयंपाक बनवत असेल तर पतीच्या आवडीचा बनवावा, अन्यथा बनवून उपयोग नाही. एखादा पती आपल्या पत्नीसाठी एखादी भेटवस्तू आणत असेल तर पत्नीला आवडेल अशी वस्तू आणावी, अन्यथा आणून उपयोग नाही. एखाद्या शिष्याला गुरुसाठी काही करायचं असेल तर गुरुला आवडेल असं अध्ययन आणि अशी सेवा त्याने करावी, नाहीतर करून उपयोग नाही. तसंच एखाद्या भक्ताला जर देवासाठी काही करायचं असेल मग देवाला आवडेल अशीच भक्ती करावी. मग आम्ही केलेली नामचिंतन रूपी सेवा देवाला आवडते का? तुकोबाराय सांगतात, भेद अभेद काम बाजूला सारून भगवंताची केलेली नामचिंतन रूपी सेवा देवाला आवडते. अभंगाचं प्रथम सेवा ते आवडे उच्चारावे नाम, 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 सेवा ते
सेवा ते आवडी उच्चारावे नाम भेदा भेद कामनी वारोनी. लक्ष बरं काय का भेद भेद काम बाजूला सारून भगवंताची केलेली नामचिंतन रूपी सेवा देवाला आवडते. आवड ही प्रत्येकाची वेगळी आहे. सांगायला उदाहरणही खूप आहे पण वेळ आपल्याकडे नाही. लक्ष बरं काय का अगदी एकच आवड सांगून त्या ठिकाणी सेवा संपवणार आहे. भजन करा विठ्ठल विठ्ठल लक्ष द्या. आवड ही प्रत्येकाची वेगळी आहे. संतांची वेगळी आहे, देवाची वेगळी आहे. याही पलीकडे सांगेन तुम्हाला महिलांची वेगळी आहे, पुरुषांची वेगळी आहे. आता इथं लहान मुलं दिसताय म्हणून त्यांचीच आवड सांगून पुढे चालू आपण. लक्ष द्या. एकदा प्रसंग असा घडला. एका पाटलाला म्हातारपणात 2 लेकरं झाली. आता ती फार खोडकर होती कारण लाडकी ती लेकरं होती. लक्ष द्या. आवाज करू नका. लक्ष द्या. फार खोडकर ती लेकरं, अतिशय विचित्र. त्या गावामध्ये दर एकादशीला कीर्तन व्हायचं. एका एकादशीला एका महाराजांचं फार गोड उत्तम असं कीर्तन संपन्न झालं. गावच्या पाटलाला कीर्तन आवडलं. म्हटले महाराज चहा प्यायला चला आमच्या घरी. नाही म्हटले बाबा उशीर होऊन जाईल. म्हटले ते काय सांगू नका बाबा, तुमचे पाय लागू दे आमच्या घराला चलाच म्हटले. आता पर्याय नव्हता. नाईलाजाने महाराज त्यांच्या घरी निघाले. गेल्याबरोबर त्या ठिकाणी प्रसंग असा घडला की पोहोचल्याबरोबर महाराजांना पाटलाने सोफा सेट वरती बसवलं. स्वतः खुर्ची टाकून समोर बसला. दोघांच्या गप्पा चालू झाल्या. गप्पा चालू असताना प्रसंग असा घडलेला आहे की थोडा आवाज करू नका भाऊ. झालं आपलं 2 मिनिटं राहिले फक्त. विठ्ठल 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 दोघांच्या गप्पा चालू झाल्या. तेवढ्यामध्ये गप्पांमधूनच पाटलाने पाटलिंबाईला आवाज दिला. म्हटले पाटलिंबाई ती त्यावेळची होती, आत्ताची असती तर काय वेळेला ओरडत असते सारखं. ती त्यावेळची होती. म्हटले जी. म्हटले 2 कप चहा करून आणा. त्या ठिकाणी त्या चहा करायला निघून गेल्या. दोघांच्या गप्पा चालू झाल्या. चालू गप्पांमध्ये प्रसंग असा घडलेला आहे. त्या ठिकाणी त्या पाटलाच्या एका काट्याला काय माहित कुठून माहित झालं की आपल्या घरी महाराज आले. ते पळत पळत घरी आलं. जिथं महाराज बसले होते त्यांच्या शेजारी जाऊन दणकन बसलं. तसे महाराज 2 मिनिटं वरतीच राहिले फॅनला अटकून. कसे बसे खाली आले बसले. पुन्हा दोघांच्या गप्पा चालू झाल्या. पण त्या महाराजांच्या पायाजवळ त्यांची पिशवी होती. त्या महाराजांच्या पिशवीमध्ये त्यांचं नारळ होतं, शॉल होती आणि पॉकेट सुद्धा त्याच्यात होतं. आता झालं असं त्या पोराने हळूच त्या पिशवीत हात घालायला सुरुवात केली. महाराजांनी विचार केला नारळ गेलं तरी चालेल, शॉल गेली तरी चालेल म्हटले पण पॉकेट जायला नको. मग ते पोरग हुशार होतं पण त्याने नारळही बाजूला केलं, शॉलही बाजूला केली ना आरामात पॉकेट पर्यंत पोहोचलं. पॉकेटला हात लावणार महाराज सुद्धा आमच्यासारखे होते. त्याने बारीक चिमटा घेतला, त्याने क्विक केलं, लांब जाऊन उभं राहिलं. तिकून पाहते थांब म्हटले तुला बदला घेतो. वाटच पाहत होतो. तेवढ्यात झालं असं त्याचं लक्ष महाराजांच्या मिशांकडे गेलं. ते मिशा धरल्या वडायला लागलं. आता ते वडी नका पण ते वडायचं वरता वरता म्हणायचं चिक चिक चिक. महाराज म्हटले पाटील बा काही सांगा लेकराला. पाटलाने सांगायला पाहिजे होतं का नाही? सांगायला पाहिजे होतं. पण पाटील जरा जास्तच हुशार होता. महाराज वडू द्या त्याला, वडू द्या. कसं आहे ना त्याला झोका खेळायची सवय. झोका होता का तो? कसं बस महाराजांनी स्वतःला सोडून घेतलं. पोरग पुन्हा तिकडे जाऊन उभं राहिलं. तेवढ्यात पाटलींबाई चहा घेऊन आल्या. महाराजांनी पोराच्या धाकाने सगळा चहा एक खटी बशीत ओतला आणि घटा 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 प्यायला सुरुवात केली. चहा पिता पिता लक्षात आलं महाराजांच्या की बशीच्या त्या टोकानी ते पोरग चहा पितय. म्हटले बाळा हा चहा तूच पी. बाबा तुमच्या सोबत प्यायचा. अरे ऐक ना. म्हटले नाही तुमच्या सोबत प्यायचा. अरे तुला एकट्याला भेटेल, एकट्याला नाही पाहिजे. पेईल तर तुमच्या सोबत पेईल. म्हटले आता याच्या सोबत काय ना पटकन पिऊन लवकर निघू. चहा प्यायला सुरुवात केली. नेमके हेच दिवस चालू होते आणि त्या लेकराला झाली होती सर्दी. जशी त्याची चहाची वाफ त्याच्या नाकात गेली तशी त्याने आच्छी अवघा रंग एक झाला. महाराजांनी बशीच खाली सोडली. म्हटले पाटील बुवा काय गुणाची लेकर आहेत तुमची? म्हटले हो ना महाराज तुमच्या आशीर्वादाने. म्हटले बरं झाले आमच्या आशीर्वाद आमच्याच मुळावर उठले. म्हटले काय हो पाटील बुवा अशी गुणाची लेकर किती आहेत तुम्हाला? हो म्हटले अशी गुणाची लेकर किती आहेत तुम्हाला? म्हटले अशी सोन्यासारखी सोन्याची 2च तुकडी आहेत मला. म्हटले बरं झाले 2च आहे. 10 असते तर अख्खा गाव पागल झाला असता. म्हटले काहीच हरकत नाही. काय हो पाटील बुवा? म्हटले एका सोन्याच्या तुकड्याचं झालंय दर्शन, दुसरं सोन्याचं तुकडं नेमकं कुठं आहे? म्हटले काळजी करू नका महाराज, एका सोन्याच्या तुकड्याचं इथं तुम्हाला दर्शन झालंय जे इथंच गोंधळ घालतंय. दुसरं सोन्याचं तुकडं बाहेर तुमच्याच बुटामध्ये पाणी भरून ठेवतंय. मला सांगायचं आहे
की लेकरांना खोड्या करायला फार आवडतं. आवड ही प्रत्येकाची वेगळी आहे, महिलांची वेगळी आहे, पुरुषांची वेगळी आहे, माझ्या संतांची सुद्धा आवड आहे. माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा नीन गुढी, पंढरपुरा नेन गुढी, माझ्या जीवीची आवडी, माझ्या जीवीची आवडी. म्हटले बाबा संतांची आवड आहे, भगवंताच्या नामाची पताका खांद्यावरती धारण करणं, देवाचं चिंतन करणं हे संतांना आवडतं. आणि याही पलीकडे त्या ठिकाणी देवाची आवड आहे. आवडे देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्र दिन. आवडे देवासी तो ऐका प्रकार, किंवा सेवा ते आवडी उच्चारावे नाम, भेदा भेद काम निवारोनी. म्हटले बाबा भेद भेद काम बाजूला सारून भगवंताची केलेली नामचिंतन रूपी सेवा देवाला आवडते, म्हणून त्याचं चिंतन केलं पाहिजे. साधकांनी पुन्हा प्रश्न केला, म्हटले देवाचं नाव देवाला आवडतं म्हणूनच चिंतन करायचं का, आपला काही फायदा नाही का? म्हटले नक्कीच फायदा आहे. 1 मिनिटामध्ये नामचिंतनाचा फायदा सांगून पुढे चालणार आहे. भजन करा विठ्ठल. नामचिंतन देवाला आवडतं म्हणून करावं का? म्हटले नाही, नामचिंतनाने आपला उद्धार आहे, नामचिंतनाने आपलं हित आहे. लक्षपूर्वक ऐका. एका गावामध्ये 2 भाऊ राहत होते. एक नास्तिक होता आणि एक आस्तिक होता. नास्तिक कधी मंदिरात गेला नाही, कधी हरिपाट्याने केला नाही, कधी कीर्तन ऐकलं नाही. अतिशय विचित्र त्याची वागणूक. जो आस्तिक होता त्याने हरिपाठ करावा, कीर्तन ऐकावं, गावात महाराज आले तर चहा पाण्याला घेऊन जावं, अतिशय चांगली त्याची वागणूक. त्या आस्तिक भावाने गावामध्ये 7 दिवसाच्या भागवत कथेचं नियोजन केलं. 7 दिवस कथेचे संपून गेले. 7व्या दिवशी कथाकार आपल्या घरी जायला निघाले. जाता जाता आस्तिक भावाला विचारलं, म्हटले बाबा मी ऐकलं होतं की तुम्ही दोघे भाऊ आहात, मग एक भाऊ मला दिसलाच नाही. म्हटले बाबा त्याला अध्यात्मात रुची नाही, त्याला वारकरी संप्रदायाची आवड नाही, तो तुमची भेट घेणार नाही. म्हटले बाबा त्याचा विषय सोडून द्या, पण महात्म्याने विचार केला, याच्या घरचं 7 दिवस आपण मीठ खाल्लं, याच्या घरचं 7 दिवस आपण अन्न खाल्लं, याचा जर उद्धार केला नाही असंच निघून गेलो तर जीवनामध्ये त्या ठिकाणी जन्माला येऊन सुद्धा उपयोग नाही. साधूने सांगितलं, म्हटले बाबा एक काम कर, त्याची आणि माझी भेट फक्त एकदा घडवून दे. तेव्हा त्या ठिकाणी आस्तिक नाही म्हणायचा, पण साधू महात्मा ऐके ना. साधूच्या हट्टामुळे तो आस्तिक भाऊ साधूला त्या ठिकाणी आपल्या नास्तिक भावाकडे येऊन गेला. गेल्याबरोबर साधूने डोकावून पाहिलं रूम मध्ये, तो आडवा पडून टीव्ही पाहत होता. आवाज दिला साधूने बाहेरून, म्हटले दादा 2 मिनिटं काम आहे, आतमध्ये येऊ का? त्याने तिकून डोकावून पाहिलं. म्हटले श्वेत वस्त्र धारण केलेले, खांद्यावरती उपारणं, डोक्यावरती फेटा, कपाळावरती चंदनाचा टिळा, गळ्यामध्ये तुळशीच्या माळा. नक्कीच महाराज दिसतोय, एखाद्या सप्ताहाला वर्गणी नाही तर पंगत मागायला आला असेल. म्हटले काहीच गरज नाही, येऊ नका. म्हटले मध्ये दादा 2 मिनिटं काम आहे, सांगितलेलं कळत नाही का? नका येऊ आतमध्ये. आणि ऐक ना, नाही कळत नाही का तुम्हाला? येऊ नका. म्हटले आतमध्ये जा, झाली ना तुमची कथा. म्हटले बाबा 2 मिनिटं काम आहे, पण तो ऐके ना. मग साधूने त्याची बोलवण्याची वाट पाहिली नाही, आतमध्ये गेला. साधू गेले आणि त्याची गच्ची पकडली. म्हटले आता ऐकतो की नाही? त्याने साधूचा हात खाली झटकवला, जा नाही ऐकत. म्हटले साधू हुशार होते, कलियुगातले होते, त्याला आडवं पाडलं, त्याच्या छातीवर बसले. म्हटले आता ऐकतो की नाही? याने विचार केला, म्हटले अवघड दिसतोय जरा साधू, काय म्हणणं सांगा. म्हटले लवकर, जा निघून. म्हटले काहीच नाही, एकदा रामकृष्ण हरी म्हण, मी चाललो. म्हटले रागात रामकृष्ण हरी म्हटलं, जा म्हटले निघून. आता साधू निघून गेले. काही दिवसाने त्या नास्तिकाचा अपघाती मृत्यू झाला. तो यमधर्मासमोर हजर झाला आणि चित्रगुप्ताने त्याची फाईल उघडली. आता चित्रगुप्ताने फाईल वाचायला सुरुवात केली आणि चित्रगुप्त सांगू लागला यमदेवाला, म्हटले महाराज या ठिकाणी याने जीवनामध्ये कधीच चांगली कामं केली नाही, चांगलं जीवन जगला नाही, वडीलधाऱ्यांचा आदर नाही, गुरुजनांचा सन्मान नाही, सप्ताहाला वर्गणी नाही, पंगत नाही, गावात महाराज आले तर चहा पाणी सोडा पण जय हरी याने कधी घातला नाही. एवढा नास्तिक वृत्तीचा हा माणूस, याने फक्त एकदाच बळजबरी रामकृष्ण हरी म्हटलं, याला काय फळ द्यायचं? त्यावेळेला यमाने सांगितलं, ज्याने जास्त पुण्य केलं त्याला स्वर्गात पाठवायचं, ज्याने जास्त पाप केलं त्याला नरकात पाठवायचं, ज्याने दोन्ही समान केलं त्याला माणसाचा जन्म द्यायचा, पण ज्याने एकदाच रामकृष्ण हरी म्हटलं त्याला काय फळ द्यायचं आपल्याला सांगता येणार नाही. म्हटले बुवा मग करायचं काय? म्हटलं काळजी करू नका, माणसं बनवण्याचं काम ब्रह्मदेवाचं आहे, आपण ब्रह्मदेवाला जाऊन विचारू. त्या नास्तिकाला घेतलं.
चित्रगुप्त आणि यमदेव ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेवाला सांगितलं, बाबा याने कधी चांगली कामं केली नाही, चांगलं जीवन जगला नाही, वडीलधाऱ्यांचा आदर नाही, गुरुजनांचा सन्मान नाही, सप्ताहाला वर्गणी नाही, पंगत नाही, अतिशय नास्तिक वृत्तीचा हा माणूस एकदाच बळजबरी रामकृष्ण हरी म्हटला, याला काय फळ द्यायचं? ब्रह्मदेवाने सांगितलं, माझं काम आहे माणसं बनवणं, मग ते काय कुटाने करतात ते आपल्यालाही माहित नाही म्हटले बुवा, मग त्यामुळे मी सांगू शकत नाही. म्हटले मग करायचं काय? म्हटले काळजी करू नका. भगवान शंकर रात्रंदिवस देवाचे चिंतन करतात, आपण त्यांना जाऊन विचारू. ठरल्याप्रमाणे ब्रह्मदेव, चित्रगुप्त, यमदेव त्या नास्तिकाला घेऊन भगवान शंकराकडे गेले. त्यांना घडलेली हकीकत सांगितली. भगवान शंकर म्हटले, बाबा माझं काम आहे नामचिंतन करणं, त्या नामाचं काय फळ मिळतं हे आपल्यालाही माहित नाही. म्हटले मग करायचं काय? म्हटले काळजी करू नका. हे नाम कुणाचं आहे? म्हटले भगवान विष्णूचं. तो राहतो कुठे? म्हटले वैकुंठात. जाऊ म्हटले त्याला विचारायला. वैकुंठामध्ये निघाले. पण काम कुणाचं होतं? नास्तिक माणसाचं. मग आता नास्तिकाला न्यावं लागणार होतं, पण नास्तिकाला जर असं नेलं तिथं तर हा एवढा पापी आहे की याला वैकुंठाच्या पायरीवर नेल्याबरोबर हा जळून भस्म होईल. मग करायचं काय? म्हटले पालखी बोलवा. पालखी बोलवली. त्या पालखीमध्ये नास्तिकाला बसवलं. मग त्या पालखीला आता 4 खांदेकरी पाहिजे. म्हटले याला त्याला खांदेकरी नेऊसतो आपण चौघ जातोच ना. एका बाजूला ब्रह्मदेव, एका बाजूला भगवान शंकर, एका बाजूला चित्रगुप्त आणि यमदेव, चौघ खांदेकरी झाले आणि त्याला भगवान विष्णू समोर घेऊन गेले. भगवान विष्णू समोर उभे राहिले आणि सांगायला सुरुवात केली. चौघ एका स्वरात सांगू लागले. म्हटले देवा याने कधीच चांगली कामं केली नाही, चांगलं जीवन जगला नाही, वडीलधाऱ्यांचा आदर नाही, गुरुजनांचा सन्मान नाही, सप्ताला वर्गणी नाही, पंगत नाही, गावात महाराज आले चहा पाणी सुद्धा पंजे हरी याने कधी घातला नाही. एवढा नास्तिक वृत्तीचा हा माणूस एकदाच बळजबरी रामकृष्ण हरी म्हटला, याला काय फळ द्यायचं? म्हटले बाबा याने एकदाच रामकृष्ण हरी म्हटलं, त्याचा परिणाम असा की तुम्ही चौघ मोठे मोठे देवता याचे खांदेकरी झाले. नवल नाही, याला तुम्ही वैकुंठात आणून सोडलं, त्याचं स्थान आता वैकुंठात आहे. मला सांगायचंय एका नामचिंतनाचा परिणाम की त्याला वैकुंठामध्ये स्थान प्राप्त झालं. मायबाप नामचिंतन करण्यासाठी कुठल्याही त्रासाची गरज नाही. कदाचित साधकांनी प्रश्न विचारलेला असावा तुकोबारायांना. मग माझे तुकोबाराय सांगतात की देवाचं नामचिंतन करायला तुम्हाला कुठेच जाण्याची किंवा हलण्याची चालण्याची गरज नाही. तुम्ही जिथे आहात तिथे बसून देवाचं भजन करा. तुमच्या घरी जरी असाल तरीही हरकत नाही. वर्णन करतात तुकोबाराय अभंगाचं द्वितीय चरण. न लगे हलावे चालावे न लगे हलावे अवघेची घरी बैसलिया. मायबाप तुकोबाराय सांगतात की बाबांनो देवाचं भजन करण्याकरिता तुम्हाला कुठेच जाण्याची गरज नाही. तुम्ही जिथे आहात तिथे बसून देवाचं भजन करा. देवाच्या भजनाकरिता न लगती सायास जावे वनांतरा सुखे येत घरा नारायण किंवा ठाईच बैसोनी करा एक चित्त आवडी अनंत आळवावा. मायबाप देवाच्या भजनासाठी
कुठेच जाण्याची गरज नाही. जिथे आहात तिथे बसून देवाचं भजन करा. अनेक संतांनी केलं. 2 मिनिटांमध्ये उदाहरण सांगून सेवा संपवणार आहे. भजन करा. विठ्ठल विठ्ठल. लक्ष द्या. रामायणामध्ये एका भक्ताचं उदाहरण आलेलं आहे. त्या भक्ताकडे असं काहीच नव्हतं की विश्वाच्या मालकाने तिला भेट देण्याकरता यावं. तुम्ही म्हणाल ताई कदाचित ती नित्याने हरिपाठाचं वाचन करत असे. नाही ना मायबा, तीही गोष्ट तिच्याकडे नव्हती. तुम्ही म्हणाल ताई कदाचित वेदांमध्ये काय आहे याचं तिला अनुमान असेल. नाही ना मायबा, तीही गोष्ट तिच्याकडे नव्हती. फक्त एक गोष्ट वळगली तर जैसी गंगा वाही तैसी जाची मन. जैसी गंगा वाही तैसी जाची मन. भगवंत तैसे जाचे मन. गंगेच्या पाण्याप्रमाणे निर्मळ मन त्या भक्ताकडे होतं. एक दिवस आपल्या घरासमोर 40 बोकडे बांधलेले पाहिले. वडिलांना विचारलं बाबा ही 40 बोकडे कशा करिता? म्हटले बाळा उद्या तुझं लग्न आहे. लग्नामध्ये येणाऱ्या पाहुण्यांच्या वऱ्हाड्यांच्या जेवणाकरिता ही 40 बोकडे. बाबा वऱ्हाड्यांना दुसरं जेवण दिलं तर चालणार नाही का? नाही ना बाळा, वऱ्हाड्यांना तेच जेवण द्यावं लागेल. कारण लग्नामध्ये येणाऱ्या पाहुण्यांपैकी जे पाहुणे खाण्यावरून नाकतोंड मोडतात समजावं ते वराडी आहेत. सुभाषितकार वर्णन करून सांगतात कन्यावरे ते रूपम माता वित्तम पिता श्रुतम बांधवा कुलमिच्छन्ति मिष्टान मितरे जना. कन्यावरे ते रूपम माता वित्तम पिता श्रुतम म्हणजे लग्नामध्ये जी नवरी मुलगी असते ती मुलाचं रूप पाहते, मुलगा दिसायला चांगला आहे की नाही. जी मुलीची आई असते ती पाहते मुलाकडे प्रॉपर्टी किती आहे, पैसा किती आहे. मुलीचे वडील पाहतात की मुलाकडे बुद्धिमत्ता आणि चतुराई किती आहे. जे त्या ठिकाणी जे भाऊबंद लग्नामध्ये आलेले असतात ते पाहतात मुलाचं आणि मुलीचं कुळ मिळतं जुळतं आहे की नाही. परंतु जे वऱ्हाडी लग्नामध्ये येतात त्यांचं वर्णन शास्त्रकार करतात मिष्टान्न मित्रे जनाहा. ते फक्त खायला काय आहे आणि काय नाही याच्या पलीकडे दुसरं काही पाहत नाही म्हणता. लक्षपूर्वक ऐका. लग्नामध्ये आलेल्या पाहुण्यांपैकी जे पाहुणे खाण्यावरून नाकतोंड मोडतात समजावं ते वराडी आहेत. त्यांना चांगलंच जेवण द्यावं लागेल. मुलीने रात्रभर विचार केला, रात्र विचारात घालवली. आपल्यामुळे जर 40 जिवंत प्राण्यांचे प्राण जाणार असेल तर इथे थांबून उपयोग नाही. मुलीने घराचा त्याग केला, जंगलामध्ये निघून गेली. जंगलामध्ये एका साधूंची सेवा ती करू लागली. लपून सेवा करायची. साधूच्या अगोदर उठावं, आश्रमापासून तर गंगेपर्यंतचा रस्ता स्वच्छ करावा. साधूने नित्याने उठावं आणि गंगेवरती स्नाना करता जावं. अनेक महिने अनेक वर्ष निघून गेले. एक दिवस साधूने त्या मुलीवरती लक्ष ठेवलं आणि ऐका मायबा लक्ष ठेवलं त्या मुलीने नित्याने लवकर उठावं, आंघोळ करावी, त्या ठिकाणी सडा समर्जन करावं. साधू ही सर्व गोष्टी बघत होते. तिच्या समोर गेले आणि मोठ्या आवाजात खडसावून विचारलं कोण आहे? कोण होती ती मुलगी? हात जोडले आणि सांगितलं बाबा मी शूद्र जातीमध्ये जन्माला आले, नाव माझं शबरी आहे बाबा. बाबा माझ्या सेवेत काही चूक भूल झाली असेल तर मोठ्या अंतकरणाने मला क्षमा करा. पण ऐका ना बाबा साधूच्या सेवेपासून विनमुख करू नका. मी शूद्र जातीत जन्माला आले. विचार केला की तुम्ही साधू आहात, महात्मा आहात, माझी सेवा स्वीकारताल का नाही. म्हणून बाबा साधूची सेवा व्हावी या उद्देशाने मी त्या ठिकाणी लपून सेवा केली. बाबा मला क्षमा करा. साधूने त्या मुलीच्या डोक्यावरून हात फिरवला. मतंग ऋषी त्या साधूचं नाव आहे. सांगितलं बाळा इथून पुढे लपून सेवा करायची गरज नाही. या आश्रमामध्ये थांबून सेवा कर. ती मुलगी त्या आश्रमामध्ये राहू लागली. साधूंची सेवा करता करता देवाचं चिंतन करत होती. श्रीराम जय राम जी जय राम, श्रीराम जय राम जय राम. लक्षपूर्वक ऐका. देवाचं भजन करत असताना अनेक वर्ष निघून गेले. त्या साधूची जाण्याची वेळ जवळ आली. जाता जाता त्या साधूने सांगितलं बाळा ज्या विश्वाच्या मालकाला भेटण्याकरिता आम्हाला जावं लागतंय तो विश्वाचा मालक एक दिवस तुला इथे भेटायला येईल. ऐका मायबाप त्या साधूने तिला स्टॅम्प पेपरवरती लिहून दिलं नव्हतं. तिला सांगितलं नव्हतं की ह्या तारखेला देव भेटायला येईल. फक्त सांगितलं होतं देव भेटायला येईल. वाट पाहावी त्या मुलीने आपल्या गुरुच्या बोलण्यावरती विश्वास ठेवून. कशाला म्हणतात विश्वास? महाभारताचं युद्ध चालू होतं.
तुम्ही सर्वांनी ऐकलेलं आहे, युद्ध चालू होतं, युद्धाचे 6 दिवस होऊन गेले. त्या ठिकाणी दुर्योधनाचं लक्ष पांडवांच्या सेनेकडे गेलं. पांडवांच्या सेनेतील अजून एकही योद्धा वीरगतीला प्राप्त झाला नव्हता. राग आला दुर्योधनाला आणि रागारागात दुर्योधन परत निघाला आणि वाटेमध्ये पितामह भीष्म त्याला दिसले. पितामहाला त्याने सांगितलं, म्हटले पितामह, तुम्ही फक्त शरीराने आमच्या बाजूने आहात, मनाने तुम्ही पांडवांच्या बाजूने आहात. म्हणून पांडवांच्या सेनेतील अजून एकही योद्धा वीरगतीला प्राप्त झालेला नाही. राग आला पितामहांना, कारण जे शुद्ध जीवन जगणारे लोक असतात त्यांना लागलेला डाग सहन होत नाही. पितामहांनी सांगितलं, जर दुर्योधना तुला असं वाटत असेल तर उद्या सूर्यास्ताच्या आत मी एकही पांडव पृथ्वीवर जिवंत राहणार नाही अशी प्रतिज्ञा करतो. प्रतिज्ञा पितामह भीष्माची आहे. एका तरुण मुलाने प्रतिज्ञा केली होती देवव्रत नावाच्या, की मी आजन्म ब्रह्मचर्य व्रताचं पालन करेल. त्या प्रतिज्ञेमुळे त्याला पितामह भीष्म म्हटलं जाऊ लागलं. त्या भीष्माची प्रतिज्ञा आहे. इकडे कौरवांना माहित झाली प्रतिज्ञा. म्हटले उद्या पांडव मरतील, युद्ध न करता सगळी संपत्ती आपली. कौरव आनंदी आहे. पांडवांची सेना घाबरली. उद्या जर पांडव मेले तर युद्ध कोण करेल? अन्यायाने लढणारे कौरव जिंकून जातील. सर्वजण त्या ठिकाणी दुःखात आहे. पण जे 5 पांडव मरणार होते ते निवांत झोपले होते. तुमच्यापैकी कोणाला माहित झालं उद्या आपलं मरण निश्चित आहे, झोप येईल का? नाही येणार. पण जे 5 पांडव उद्या मरणार होते ते मात्र निवांत झोपले होते. परंतु विश्वाच्या मालकाला झोप लागेना. पहाटे 3 वाजता विश्वाचा मालक अर्जुनाकडे आला आणि आवाज दिला अर्जुनाला, उठ अर्जुना. देवा, पहाटेची झोपी साखर झोप असते, माहित नाही का? माहितीये म्हटले. पण तुला माहित नाही का पितामहांनी काय प्रतिज्ञा केली? म्हटले मग माहिती मला पितामहांनी काय प्रतिज्ञा केली. ते म्हणत होते की उद्या सूर्यास्ताच्या आत एकही पांडव पृथ्वीवरती जिवंत राहणार नाही. म्हटले बाबा, मग तू पांडव नाही का? म्हटले मी सुद्धा पांडव आहे. मग उद्या तू मरणार नाही का? म्हटले मी सुद्धा उद्या मरणार आहे. म्हटले बाबा, जर तू पांडव आहे, उद्या जर तू मरणार आहे, तुझं मरण जर उद्या निश्चित आहे, तर मला सांग म्हटले, तू एवढा निवांत झोपलाच कसा? अर्जुनाने उत्तर दिलं, देवा, मला माहिती उद्या माझं मरण निश्चित आहे. मला माहिती उद्या मला मरावं लागणार आहे. पण ऐका ना देवा, जोपर्यंत आम्हाला जिवंत ठेवणारा तू जागा आहे तोपर्यंत आम्हाला जागा राहण्याची काय गरज आहे? हा विश्वास अर्जुनाला देवावरती होता. तोच विश्वास शबरीने आपल्या गुरुचरणावरती ठेवला. वाट पाहू लागली देवाची. वाट पाहत असताना जंगलामध्ये जंगली प्राणी, जंगली पशु यायचे. त्या पक्ष्यांना ती शबरी विचारत होती, बोल कागा बोल मेरे राम कब आएंगे, बोल कागा बोल मेरे राम कब आएंगे, बोल कागा बोल मेरे राम कब आएंगे, बोल कागा बोल मेरे राम अनंत वर्ष वाट पाहिली आणि एक दिवस विश्वाचा मालक तिला भेटण्याकरिता आला. काय केलं होतं त्या शबरीने? काहीच नाही. फक्त तुकोबरायांच्या सांगण्याप्रमाणे न लगे हलावे चालावे बाहेरी. त्या ठिकाणी कुठेही न हलता कुठेही न जाता एके ठिकाणी बसून देवाचं चिंतन केलं. परिणाम स्वरूप देव तिला भेटायला आला. साधकांनी पुन्हा प्रश्न केला असावा, काय हो तुकोबराय,
देवाचं भजन करायचं असेल तर देवाच्या मूर्तीची स्थापना करा, तिच्या पुढे रांगोळी काढा, तिच्या पुढे दिवा लावा, तिला फुलांचा हार घाला. तुकोबराय सांगतात नाही बाबा, देवाचीच नामे देवाची श्री सर्व अलंकारी समर्पावी. देवाचं नाम हेच सर्व अलंकार समजून देवाच्या श्री मस्तकी नवे नवे चरणी अर्पण करा. त्याला तेच पुरेसं आहे. अगदी तेच भजन आम्हाला करायचं आहे. हात उंच नाही केले तरी चालतील, पण हाताने टाळी आणि मुखाने भजन करायचं आहे. विठोबा रघुबा